सांगली जिल्ह्यात दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव सण व दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी ईद ए मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सांगली जिल्ह्यात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत साजरे व्हावेत, कोणतीही जातीय धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी वेळोवेळी स्वतः हजर राहून मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांचे आदेशाने बंदोबस्त प्रभारी अधिकारी श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली 6 पोलीस उप अधीक्षक 25 पोलीस निरीक्षक 1798 पोलीस अंमलदार 900 होमगार्ड व 1 SRPF कंपनी असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। NCC पथकाने गणेशोत्सव विसर्जन दरम्यान मदत करून विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागास मोलाचे सहकार्य केले होते। सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक गाव एक गणपती साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते। त्यास सांगली जिल्ह्यात प्रतिसाद देऊन 79 गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे। सांगली जिल्ह्यात एकूण 5473 सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती। तसेच सुमारे 2,55,700 घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। गणेशोत्सव कालावधीत मागील 10 वर्षातील दाखल गुन्ह्यातील 1404 इसमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। गणेशोत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदूषण निर्देशाचे उल्लंघन केल्याने 137 मंडळावर कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी सांगली यांनी मानवी शरीरावर दुष्परिणाम करणारे लेझर लाईट व प्लाझ्मा लाईट यांचा मिरवणुकीमध्ये वापर करण्यास प्रतिबंधक आदेश जारी केला होता। त्या अंतर्गत लेझर लाईट व प्लाझ्मा लाईटचा वापर केल्याने 10 गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाने योग्य नियोजन करून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही।